सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केला आहे. आणि परवापासून आपण कॅप्टन जयदेव डांगी यांच्याबद्दल वाचायला सुरुवात केली आहे. मागच्या भागात आपण बघितलं की कॅप्टन डांगी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या मुकेशच्या उजव्या बाजूला गोळ्यात लागल्याच होत्या त्यांना, आणि आता त्यातून ते कसे बाहेर पडणार, त्या दहशतवाद्यांना ते खतम करू शकणार आहेत किंवा नाही, ते आता आज आपण बघतोय. तर पुढे वाचते. त्या घटनेच्या आठवणी सांगताना कॅप्टन डांगी म्हणाले, माझ्या जखमांमधून रक्त व्हायला सुरुवात झाली तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की मला गोळ्या लागल्या होत्या. पण मला माझ्यापेक्षाही अधिक मुकेशची काळजी वाटत होती, कारण त्याच्या जखमा गंभीर होत्या. झाडाच्या त्या फांदीने आमच्या शरीराच्या महत्त्वाच्या भागांना संरक्षण दिलं होतं, पण तरीही आमच्या शरीराच्या काही भागांना अजिबातच संरक्षण नव्हतं. त्यांनी तेवढ्यातही घाईघाईने मुकेशचं हेल्मेट तपासलं. ते अगदी सुरक्षित होतं. सुदैवाने मुकेशच्या डोक्याला कुठेही गोळ्या लागलेल्या नव्हत्या. कुछ नहीं हुआ, थोडी सी लगी है, तू जिवंत आहेस हे महत्त्वाचं आहे आणि तसाच राहा, त्यांनी मुकेशला सांगितलं. मुकेशला लष्करात भरती होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. कॅप्टन डांगींना कळलं होतं की बंदुकीची पहिली गोळी बसल्याबरोबर तो नक्की हादरणार होता. त्याच्या सैनिकी गणवेश त्या रक्तानं माखून निघाला होता. त्याचा पांढरा फटफटीत पडलेला चेहरा सांगत होता की आपलं मरण आता जवळ आलं आहे, असं त्याला वाटत होतं. आतंकवाद्यांच्या कांठळ्या बसवणाऱ्या गोळ्यांच्या जवळजवळ येणाऱ्या त्या आवाजातही कॅप्टन डांगींनी त्यांच्या सहकार्याला कुसबुसत्या पण आश्वासक स्वरात त्याच्या स्वतःच्या जखमांकडे बघायला सांगितलं. आणि ते म्हणाले, कमांडोला ठार करायला 2 गोळ्या पुरत नसतात. चेहऱ्यावर कसंबसं हसू आणत त्यानं कॅप्टन डांगींकडे बघून थम्सअपची खूण केली. मात्र त्याच्या जखमांमधून आता जोरात रक्तस्राव सुरू झाला होता. कॅप्टन डांगींनी मुकेशला ओढून अशा जागेवर आणलं जिथे त्याच्या दिशेने कमी गोळ्या येतील. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या सैनिकांपैकी एकाला सरकत सरकत त्याच्याजवळ येण्याची खूण केली आणि जखमी होऊन मुकेशजवळ त्यांनी सैनिकाला बसायला सांगितलं. बाकीच्या कमांडोजनी नायब सुभेदार त्रिभुवन सिंग यांना रक्षण दिलं आणि त्रिभुवन या हातांवर आणि गुडघ्यांवर सरपटत जखमी मुकेशजवळ येऊन पोचले. पुढे काय करायचं हे त्रिभुवन यांना माहीत होतं. त्यांनी ताबडतोब दोन्ही हातांनी मुकेशच्या जखमांवर दाब दिला. त्यामुळे रक्तस्राव थोडासा कमी झाला. हे करत असतानाच त्यांनी मुकेशला धीर देण्याचं कामही चालूच ठेवलं होतं. त्यांनी मुकेशला सांगितलं की ही कारवाई आता लवकरच संपणार होती आणि त्यांच्या मदतीसाठी येणारी माणसं यायच्या वाटेवरच होती. मुकेशचा चेहरा एव्हाना कमालीचा फिकट झाला होता आणि श्वासही जलद होत होता. त्यांच्या स्वतःच्या जखमांमधून रक्तस्राव चालूच होता. तरीही कॅप्टन डांगी यांनी त्यांची TAR-21 झाडामागून बाहेरच्या दिशेनं घट्ट धरून ठेवलेली होती. पुढे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या आतंकवाद्यांच्या दिशेनं आता त्यांनी गोळीबार सुरू केला. परस्परांवर सुरू असलेल्या जबरदस्त गोळीबारातूनच कॅप्टन डांगी यांच्या काही गोळ्यांनी त्यांच्यातल्या एका आतंकवाद्याला जखमी केलं आणि तो उभाच्या उभा जमिनीवर कोसळला. तोच आदिल अहमद मीर होता, पण तो फक्त जखमी झाला होता, अजून मेला नव्हताच. कॅप्टन डांगींनी खाली पडलेल्या त्या आतंकवाद्यावर आणखी गोळ्या झाडायच्या आणि त्याचा खेळ कायमचा संपवायचा असं ठरवलं. तेवढ्यात एक गोळी हवेतून प्रचंड वेगाने सणसणत त्यांच्या दिशेने आली आणि त्यांच्या हातातल्या असॉल्ट रायफलवर आदळली. त्यांच्या रायफलमधून गोळ्या सुटणंच बंद झालं आणि ती पूर्णपणे निकामी झाली. याहून अधिक विदारक परिस्थिती अनुभवणं शक्यच नव्हतं. कॅप्टन डांगींच्या हातातल्या बंदुकीला आता एखाद्या मिश्रधातूच्या दांड्याखेरीज काहीच महत्त्व उरलं नव्हतं. जेमतेम 10 मीटर अंतरावरून त्यांच्यावर गोळीबार केला जात होता. पुढं काय करायचं ते ठरवण्या एवढाही अवधी त्यांच्याजवळ नव्हता. ते झटकन खाली वाकले आणि त्यांनी मुकेशची बंदूक उचलली. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या आतंकवाद्याने ही लढाई लढणं थांबवून
तिथून पळ काढायचं ठरवलं. तिथून 30 मीटर्सवर असलेल्या उंच गवताकडे त्याला धाव घ्यायची होती. त्यामुळे त्यानं पूर्ण वेगानं धावायला सुरुवात केली. बच्चू गावच्या मागच्या बाजूलाच असलेल्या ओढ्याजवळ त्याला पोचायचं होतं. त्यामुळे उंच वाढलेल्या गवताजवळ पोचल्याबरोबर हात आणि पाय दोन्ही जमिनीवर टेकवत त्याने सरपटत पुढे जायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी लपता येणार होतं. मुकेशची रायफल घेतलेल्या कॅप्टन डांगेंनी ती रायफल तपासली तेव्हा तिच्यातल्या सगळ्या गोळ्या संपल्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घाईघाईने त्यांनी त्यात नवा दारुगोळा भरला आणि ते त्यांच्या जागेवरून बाहेर आले. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी जमिनीवर लोळवलेल्या आदिल अहमद मीरला ते आता ठार मारणार होते. त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर पडलेल्या मीरच्या अंगात बंदूक चालवण्या इतकी शक्ती अजूनही होती. स्वतःच्या बंदुकीतून त्याने आता पूर्णपणे उघड्यावर आलेल्या कॅप्टन डांगीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यातली एक गोळी कॅप्टन डांगींच्या गालाला अक्षरशः चाटून गेली. आणखी इंचभर जरी ती गोळी उजव्या बाजूने गेली असती तर तिने कॅप्टन डांगींच्या डोक्याचाच वेध घेतला असता आणि तिथल्या तिथंच कॅप्टनचा प्राण गेला असता. नशिबानं त्या गोळीमुळे झालेली जखम त्यांच्या आधीच्या 2 जखमांच्या मानाने अगदीच मामूली आणि वरवरची होती. ती गोळी त्या मरणासन्न आतंकवाद्याच्या बंदुकीतली शेवटची गोळी होती. कॅप्टन डांगी झपाझप चालत त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी आतंकवाद्याच्या शरीरातील बंदुकीच्या 10 फैरी झाडल्या. त्याच्या शेजारी उभं राहून कॅप्टन डांगींनी वाकून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो मेला होता याची त्यांनी खात्री करून घेतली. त्याच्या डोक्यात गोळी मारण्यापूर्वीच मी त्याला ओळखलं होतं. तो आदिलच होता. त्यांच्या मागे 10 मीटर्सवर असलेले त्रिभुवन सिंग जबर जखमी झालेल्या मुकेशच्या जवळ बसून त्याची काळजी घेत होते. त्यामुळे ओढ्याच्या दिशेनं पळून गेलेल्या त्या 3ऱ्या दहशतवाद्याच्या मागे त्यांना धाव घेता आली नव्हती. कॅप्टन डांगींच्या जखमांमधून होणारा रक्तस्राव आता बराच वाढला होता आणि त्यांच्या अंगातली शक्तीही हळूहळू कमी होत होती. तरीही ती जागा सोडून त्यांना एवढ्यात परत जायचं नव्हतं. आदिल ठार झाला असला तरी तो 3रा आतंकवादी जर पळून जाण्यात यशस्वी झाला तर त्यांची ती कारवाई अपुरीच राहणार होती. आणखी थोडं रक्त वाहून गेलं असतं तरी माझी त्याला हरकत नव्हती. त्याच्यासाठी नंतर कोणते उपाय करायचे ते मला ठाऊक होतं, कॅप्टन डांगी म्हणाले. पण हा माणूस ओढ्यापर्यंत पोचण्यात यशस्वी झाला आणि तो पार करून पलीकडे पोचला तर मात्र त्याला पकडणं आम्हाला शक्यच झालं नसतं, निदान त्या दिवशी तरी. तो आतंकवादी नाहीसा झाला होता. त्या झाडाझुडपांकडे कॅप्टन डांगी गुपचूप चालले होते. त्याच्या पाठीवरच्या रक्सॅकमुळे गेलेल्या रक्ताच्या ठाव ठिकाणा त्यांना कळत होता. मला तिथे काहीतरी हालचाल जाणवली. त्या आतंकवाद्याच्या पाठीवरची रक्सॅक तो रांगत जात असताना उघडी पडत होती. तो तसाच ओढ्याच्या दिशेनं पुढे जात होता. सतत होणारा रक्तस्राव आणि जखमांमुळे होत असलेल्या यातना यांच्यामुळे कॅप्टन डांगींचे हातपाय आखडायला लागले होते. तरी स्वतःजवळची बंदूक सज्ज ठेवत कॅप्टन डांगींनी गवतात पाऊल टाकलं. पण त्यावेळी परस्परांवर गोळीबार होण्याची शक्यताच नव्हती. कॅप्टन डांगी रांगतच पुढे गेले आणि आतंकवाद्याच्या अगदी जवळ जाऊन त्यांनी त्या आतंकवाद्यावर गोळ्यांच्या फैरी झाडल्या. मघाचप्रमाणे आता ह्याच्याही डोक्यावर कॅप्टन डांगी यांना नेम धरून गोळ्या मारायच्या होत्या. पळून गेलेल्या या 3ऱ्या माणसाने प्रतिहल्ला करण्याचा थोडाही प्रयत्न केला नाही, कॅप्टन डांगी म्हणाले. त्याचा कमांडर मेला होता आणि त्याला फक्त तिथून स्वतःची सुटका करून घ्यायची होती. पण आता त्याची इच्छाशक्तीच संपली असल्यानं माझं काम अधिक सोपं झालं. नंतर मात्र स्वतःच्या विजयाचा आनंद मानण्या इतकीही फुरसत कॅप्टन डांगी यांच्याजवळ नव्हती. त्यांच्या दृष्टीनं आता प्राधान्य होतं मुकेशला. त्यांच्या जखमांमधून होत असलेल्या रक्तस्रावामुळे जमीन भिजत असतानाच ते कसेबसे त्यांच्या सहकाऱ्यांजवळ आले. नशिबाने मुकेशची शुद्ध अजून हरपली नव्हती. कहा था ना, 2 गोलियां कमांडो को मारने के लिए काफ़ी नहीं, त्यांनी मुकेशला म्हटलं. ते दोघे एकमेकांकडे बघून हसले. सूर्य आता पूर्णपणे मावळतीकडे झुकत चालला होता. ती पूर्ण कारवाई 20 मिनिटांहूनही कमी वेळातच आटोपली होती. पहिल्या आतंकवाद्याने गोळीबार सुरू केला तेव्हापासून ते डांगींनी पळून गेलेल्या आतंकवाद्याच्या डोक्यात गोळी मारली त्यावेळेपर्यंतची कारवाई
फक्त 8 मिनिटात उरकली गेली होती. त्या संध्याकाळची आदिल अहमद मीरला ठार मारण्याची ती मोहीम म्हणजे विजेच्या चपळाईनं घडून येणाऱ्या कारवाईची खरीखुरी व्याख्याच म्हणायला हवी. मुकेश आणि कॅप्टन या दोघांना लागलेल्या 5 गोळ्या ही तशी व्यवस्थितपणे हाताळता येईल इतपत बरी परिस्थिती समजली गेली होती. कोणतीही कारवाई सुरू केली जाते ती हे गृहीत धरूनच की कुणी न कुणीतरी जखमी होणारच होतं. क्वचित कुणाच्या मृत्यूच्याही घटना घडत असतात. हे सगळे ज्या कॅस्पीरमधून तिथं आले होते तिच्यातूनच ते परत त्यांच्या हरदुमीरच्या ऑपरेटिंग बेसला परत गेले. कॅप्टन डांगी आणि मुकेश या दोघांनाही श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी तिथे हेलिकॉप्टर तयारच होतं. इकडे रोहतकमध्ये असलेल्या रितूचा जीव अक्षरशः कासावीस झाला होता. घाबरवून टाकणारे विचार मनाबाहेर झटकून टाकताना तिला सतत झगडावं लागत होतं. प्रत्येक क्षण एकेका युगासारखा भासत होता तिला. कुठल्या आदर्श अधिकाऱ्याप्रमाणेच कॅप्टन डांगी यांनी त्यांच्या कुटुंबाला त्यांचं काम, त्यातले धोके त्या सगळ्यांविषयी कल्पना देऊन ठेवलेलीच होती. पण खोलात शिरून ते काही सांगत नसत, कारण ते त्यांच्या हिताचं होतं असं आणि त्यांच्या कुटुंबियांच्याही हिताचं नव्हतं. रितूला फक्त एवढंच माहीत होतं की तिच्या भावी पती दक्षिण काश्मीरमध्ये काम करतोय आणि मनावरचं काळजीचं ओझं असह्य झालं त्यावेळी त्रालमध्येच काम करणाऱ्या एका पॅरामिलिटरी अधिकाऱ्याला तिनं फोन लावला. तिच्या नात्यातल्याच एका व्यक्तीचा तो मित्र होता आणि त्याच्याकडून शेवटी तिला कळलं होतं की कॅप्टन डांगी हे एका अत्यंत धोकादायक अशा अतिरेक्याच्या म्होरक्याला मारण्याच्या कामगिरीवर गेले होते. ते कळल्यानंतर मात्र रितूने कॅप्टन डांगींनी दिलेल्या काळजी न करण्याचा, तिने फोन करू नये तेच करतील या सल्ल्याचा विचार बासनात गुंडाळून ठेवला आणि त्यांना परत परत फोन करण्याचा तिचा प्रयत्न चालू ठेवला. पण पलीकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. या तरुण कमांडोचा फोन त्याच्या टीम कमांडरजवळ म्हणजेच एका मेजर साहेबांच्या जवळ होता आणि त्यांनी तो शेवटी रात्री 9 वाजता उचलला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकताना रितूच्या काळजाचा ठोकाच चुकला. मेजर साहेबांनी तिला सांगितलं की कॅप्टन डांगी यांना या कामगिरीच्या दरम्यान लहान सहान जखमा झाल्या होत्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. रितूनं त्या रात्री कुणालाही फोन केला नाही, तिच्या स्वतःच्या कुटुंबियांनाही नाही आणि कॅप्टन डांगींच्या आईलाही. त्या रात्री ती झोपूच शकली नव्हती. रात्रभर ती अधूनमधून कॅप्टन डांगींना फोन करण्याचा प्रयत्न करत राहिली, या आशेने की त्यांचा फोन एव्हाना त्यांना परत दिला गेला असेल. पण तिला त्यांचा आवाज ऐकायला मिळाला तो दुसऱ्या दिवशी सकाळीच. तर असं हे आहे की कॅप्टन डांगी यांनी जे काही धाडसाचं काम केलं, अशी कामं प्रत्येकच SF कमांडोजना करावी लागतात. त्यांच्या कुटुंबियांना ते थोडंफार माहीत असतं, थोडंफार माहिती नसतंही, म्हणजे डिटेल्समध्ये त्यांना माहिती नसते. पण केव्हाही काही होऊ शकतं. जसं आता या 8 मिनिटात हे सगळं त्यांची जी कारवाई आहे ती पूर्ण झाली, पण या 8 मिनिटात कितीतरी वेळेला त्यांच्यावरती पण गोळ्या झाडल्या गेल्या, मुकेशवरती पण गोळ्या झाडल्या गेल्या आणि केव्हाही काहीही होऊ शकलं असतं. पण त्यातून ते सही सलामत बाहेर आले आणि मुख्य अशा 3 दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला. त्यातला जो मुख्य होता आदिल, त्याला मारल्याबद्दल तर त्यांना खूपच अतिशय बरं वाटलं की खूप छान काम झालेलं आहे. आणि अशी ही कॅप्टन जयदेव डांगी यांची गोष्ट. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना हे खूपच थरारक वाटत असेल, छान अगदी ऐकायला रोमांचक असं वाटत असेल. पुढची गोष्ट अशीच छान असणारे नवीन उद्यापासून ती सुरू करूया. तोपर्यंत बाय बाय.